कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या निवडणुकीत राज्यात परिवर्तन होणारच असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या चौफेर कामाचं कौतुक केलं। खासदार शाहू महाराज छत्रपतींनी खासदार महाडिकांचा थेट उल्लेख टाळत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानं ते बेताल वक्तव्य करतायत असा टोला लगावला। आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना 14 गावांमधील गायरानामध्ये क्रीडांगण करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आमदार ऋतुराज पाटील हे राज्यातील पहिले आमदार असल्याचं सांगत दक्षिणच्या स्वाभिमानाची ही लढाई संयमानं जिंकण्याचं आवाहन केलं। ही आपली लढाई दक्षिणच्या स्वाभिमानाची आहे, दक्षिणच्या अभिमानाची लढाई आहे। आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे। ज्या ऋतुराज पाटलांनी आज आपण कसबा बावड्यामध्ये आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा एवढा मोठा आणि एवढा चांगला मला वाटते देशात बघायला मिळणार नाही असा पुतळा ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून कसबा वाड्यामध्ये झाला। एक चांगलं नेतृत्व आहे। हे नेतृत्व जोपासायचं काम तुम्हा मंडळींना करावं लागेल। हे नेतृत्व मोठं करायचं काम तुम्हाला करावं लागेल। कसलंही संकट येऊ दे, ऋतुराज पाटील असू दे, तुम्ही असू दे, तुम्ही ताकदीने लढा। बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो। आमची संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी आहे। एक हात दोन हात जिथं करायची वेळ तिथं करू, परंतु संयमाने आपल्याला लढाई जिंकायची आहे। लोकांच्या मनामध्ये आपण आहोत, फक्त मतपेटीपर्यंत लोकांना आणायचं। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी भाजपनं ईडीची भीती घालून पक्ष फोडण्याचं पाप केल्याचं सांगितलं। त्यांना महाराष्ट्र लुटायचा असून त्यांचं हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप केला। आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्य देण्यात कोल्हापूर दक्षिणचा ग्रामीण भाग बाजी मारतोय की शहरी भाग बाजी मारतोय यामध्ये स्पर्धा लागली असल्याचं सांगत आमदार ऋतुराज पाटील यांचा विजयाचा विश्वास व्यक्त केला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अनिल घाटगे, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, आरपीआय आंबेडकरच्या रुपाली वायदंडे, डॉक्टर विशाल पाटील, आरपीआय गवई गटाचे बबन शिंदे, कोल्हापूर जिल्हा युवा काँग्रेसच्या प्रणिती भाकरे, PS पाटील, संभाजीराव पाटील, नीलम जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी गावातील तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांचं खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वागत केलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी मंदिरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तामगावमधील धनगर समाज बांधवांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। या सभेला गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, KD पाटील, TK पाटील, अर्जुन इंगळे, निशिकांत पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, गणपतराव कागले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।